जर तुमच्या स्किनला प्रॉपर ग्लो पाहिजे असेल तर किमान दिवसातून 26 तरी संत्री तुम्हाला खावी लागतील। एवढी आपल्याला पावसाळा असू देत, पावसाळ्याचं वातावरण असू देत, प्रचंड थंडी असू देत किंवा उन्हाळा असू देत, मी हा बेसिक स्किन केअर फॉलोच करते। आता तुम्ही मला बोलाल गार्गी मध्येच तू स्किन केअरचा व्हिडिओ काढला, कारण एवढे सगळे स्टायलिंगचे व्हिडिओ असताना मध्ये स्किन केअर कुठून आला? तर तुझं स्किन केअर रुटीन काही आहे किंवा गार्गी तू मॉर्निंगचं स्किन केअर रुटीन आणि नाईटचं स्किन केअर रुटीन वेगवेगळे ठेवते का? किंवा आमचं आता वय झालं आहे तर आमच्या स्किनसाठी काही गोष्टी असतील का जेणेकरून आमची स्किन थोडीशी छान दिसेल, बेटर होईल, किंवा आमच्या स्किन थोडीशी डल वाटायला लागली आहे किंवा वातावरणामुळे बाहेर फिरतो, प्रदूषणामुळे थोडी स्किनवरती आहे ना रॅशेस यायला लागले आहेत किंवा स्किन थोडीशी डल वाटायला लागली आहे, तर ह्याच्यावरती काही उपाय आहेत का? किंवा प्रत्येक वेळेला पार्लरलाच जायचं का? तर एवढे सगळेच प्रश्न तुमचे असतील तर नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण स्टायलिश दिसण्यासाठी खूप सारे पैसे आपण आपल्या कपड्यांवरती खर्च करतो, खूप छान दिसण्यासाठी मेकअपवरती खर्च करतो, पण आपण बेसिक गोष्ट विसरून जातो, ती म्हणजे आपली स्किन केअर। आपली जर स्किन खूप छान फ्रेश असेल तर त्याच्यावरती खूप छान छान आउटफिट पण छान दिसतात, ॲट द सेम टाईम खूप छान छान मेकअप अजून छान उठून दिसतो। तर ह्या सगळ्यासाठी स्किन केअर अत्यंत महत्त्वाचं आहे। आता जो मी हा स्किन केअर सांगते आहे तो काय स्पेसिफिकली पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशासाठी नाही आहे। हा स्किन केअर हा जनरल आहे। बाहेर पावसाळा असू देत, पावसाळ्याचं वातावरण असू देत, प्रचंड थंडी असू देत किंवा उन्हाळा असू देत, मी हा बेसिक स्किन केअर फॉलोच करते आणि त्याच्या व्यतिरिक्त जर काय ॲड ऑन करायचं असेल ऋतूनुसार ते ॲड ऑन करते। पण आज मी तुम्हाला बेसिक जो मिनिमम स्किन केअर आहे तो रुटीन शेअर करणार आहे। आता ज्यांचं वय 30च्या पुढच्या, 35च्या पुढच्या किंवा 40च्या पुढच्या बायका असेल त्यांच्यासाठी स्पेसिफिकली हा व्हिडिओ आहे। पण ह्याचा अर्थ असा नाही की 20-25च्या मुलींनी हा व्हिडिओ बघायचा नाही, सगळ्यांनी बघा, कारण आपल्या आजूबाजूला आपल्या दीदी किंवा आई, काकू, काकी असणारच, तर त्यांच्यासाठी पण काही गोष्टी उपयुक्त अशा टिप्स तुम्हाला देता येईल आणि थोडंसं नॉलेजमध्ये तुमच्याही भर पडेल। सगळ्यात पहिली गोष्ट मला बोलायला आवडेल की स्किन केअर रुटीन महत्त्वाचा काय आहे? तर सध्या आपलं बाहेर जाणं जास्त वाढलेलं आहे, तर बाहेर पॉल्युशन असतं, त्यामुळे आपल्या स्किन थोडीशी डॅमेज होते। त्याचबरोबर आपलं खाणं अनइवन झालं आहे। अनइवन म्हणजे टाईम टेबल नसतो, पाणी प्यायचा टाईम टेबल नसतो, फ्रूट्स खायचा टाईम टेबल नसतो, हेल्दी फळं, ऑर्गॅनिक फळं, फ्रूट, भाज्या या आपल्याला हार्डली अवेलेबल होतात, म्हणजे आजकाल सगळीकडे केमिकल्स, रसायन झालेलंच आहे। तेच आपण इंटेक करतो, जे आपल्या पोटात जाणार तेच आपल्या चेहऱ्यावरती तर येणार। तर ह्यामुळे आपल्याला ना थोड्या काही गोष्टी आहेत ना वरून चेहऱ्यावरती पण अप्लाय कराव्या लागतात, जेणेकरून आपली स्किन थोडीशी यूथ किंवा थोडीशी छान दिसेल। आता यूथ दिसणं म्हणजे 60ची बाई डायरेक्ट 30ची दिसणार का? तर असं नाही होत। तुमचं जे पण स्किन असेल, जे पण टेक्स्चर असेल, जो पण कलर असेल, सावळा, गोरा, जो पण काही कलर असेल तो कलर बेटर दिसेल किंवा बेटर वेने अजून छान दिसेल, यासाठी काही स्किन केअर रुटीन आपल्याला फॉलो केलेच पाहिजेत। आता स्किन केअर रुटीन म्हणजे काय खूप मोठे फॉर्म्युले, खूप मोठे सायन्स आहेत असं पण नाही आहे। खूप बेसिक स्किन केअर रुटीन्स आहेत, ज्या फॉलो केल्या तर तुम्हाला ते जास्त हेल्पफुल होईल। मोस्टली आपली विचार किंवा मोस्टली आपला टेंडन्सी अशी असते की महिन्यातून एखाद्या वेळेला आपण पार्लरला जातो, फेशियल, क्लीनअप, ब्लीच जे पण काय ते करतो, परत पूर्ण महिनाभर आपण आपल्या स्किनला हार्डली काहीतरी प्रोडक्ट वापरतो। म्हणजे मेकअप करणं म्हणजे छान दिसणं नाही होत। मेकअपच्या ऐवजी आपण ज्या वेळेला स्किन केअरकडे लक्ष देतो किंवा जास्त चांगल्या पद्धतीने स्किन केअर करतो, तेव्हा आपली स्किन जरा जास्त छान दिसते आणि त्याच्यावरती मेकअप हा खूप छान पद्धतीने ब्लेंड होतं। आता स्किन केअर करायचं म्हणजे सकाळच्या गडबडीमध्ये, घाई गोंधळामध्ये मेकअप आरशासमोर बसायचं का? खूप वेळा मसाज, स्किनला खूप छान पद्धतीने मसाज, मॉइश्चरायझर वगैरे लावत बसायचं आणि त्याच्यात टाईम घालवायचा का? तर नाही। फार सोप्या फार मिनिमम गोष्टी मी तुम्हाला या स्किन केअरमध्ये दाखवणार आहे, ज्या स्किन केअर मी फॉलो करते। आता गरजेचं नाही जे माझ्या स्किनला सूट होणार ते तुमच्याही स्किनला सूट झालं पाहिजे, किंवा गरजेचं नाही जे माझ्या स्किनसाठी गरजेचं आहे, जे मी स्किनला लावते तेच प्रॉडक्ट तुम्ही लावले पाहिजेत।
तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या स्किननुसार तुम्हाला जे प्रॉडक्ट्स चांगले वाटतील तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सर्न करा, तुम्ही तुमच्या स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरशी कन्सर्न करा आणि ठरवा तुमच्या स्किनला काय काय गरजेचं आहे. आता कोणताही प्रोडक्ट ज्यावेळेला तुम्ही वापराल त्यावेळेला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा प्रोडक्ट हा ॲटलिस्ट 10 ते 15 दिवस वापरून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली रिझल्ट कळेल की आपल्याला हा प्रोडक्ट सूट होतो किंवा नाही होत. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी काही तुम्हाला बेसिक गोष्टी दाखवणार आहेत, बेसिक स्किन केअर माझं दाखवणार आहे, जे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फॉलो करू शकतात. यातले कुठलेही प्रोडक्ट हे स्पॉन्सर नाही आहेत, मी स्वतःचे पैसे खर्च करून हे सगळे प्रोडक्ट घेतलेले आहेत. सो ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट विकत घेऊ शकतात. आता सुरुवात करूया आपल्या स्किन केअर रुटीनला. स्किन केअर रुटीनमध्ये मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे डे स्किन केअर रुटीन काय असलं पाहिजे. ज्यावेळेला आपण सकाळी उठतो त्यावेळेला आपली स्किन थोडीशी रिपेअर झालेली असते, म्हणजे रात्री झोपताना थोडीशी स्किन ही रिपेअर होते, झोपेमध्ये आपली स्किन रिपेअर होते किंवा जास्त रिलॅक्स झालेली असते. त्यामुळे जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेला सगळ्यात पहिलं म्हणजे माइल्ड जो काय फेस वॉश असेल त्याने तुमचा चेहरा तुम्ही थोडासा क्लीन करून घ्या. आता हे जे मी फेस वॉश वापरते आहे ते सेटाफिलचं फेस वॉश वापरते. गरजेचं नाही अगेन तुम्ही हेच फेस वॉश वापरा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार फेस वॉश वापरू शकतात. आता फेस वॉश लावल्यानंतर मला व्हायटमिन सी एक दिवस मी वापरते. व्हायटमिन सीचं हे प्रोडक्ट आहे. अगेन मी ते कोणत्या प्रोडक्टचं नाव दाखवत नाही आहे किंवा मेन्शन करत नाही आहे, मी सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे व्हायटमिन सीचं प्रोडक्ट हे माझ्या स्किनला खूप छान पद्धतीने सूट होतं, त्यामुळे मी हे प्रोडक्ट वापरते. आता हे प्रोडक्ट वापरण्याची पद्धत बघून घ्या. कोणतंही सिरम हे असं चेहऱ्याला खूप जोरजोरात चोळायचं नसतं. हे नेहमी स्किनला प्रॉपर टॅप करून लावायचं, जेणेकरून हे सिरम स्किनच्या आतमध्ये खूप छान पद्धतीने जातात आणि खूप छान रिझल्ट तुम्हाला देऊ शकतात. आता व्हायटमिन सीचं प्रोडक्ट का वापरायचं किंवा व्हायटमिन सी का वापरायचं. व्हायटमिन सी हे आपल्या स्किनला थोडंसं यूथ करायला हेल्प करतात, थोडंसं रिफ्रेशिंग करायला हेल्प करतात. आता व्हायटमिन सी हे फ्रूट्समधून पण भेटतं, म्हणजे संत्र किंवा जी काय आंबट फळं असतात ना त्याच्यामधून पण व्हायटमिन सीच भेटतं. जर तुमच्या स्किनला प्रॉपर ग्लो पाहिजे असेल तर किमान दिवसातून 26 तरी संत्री तुम्हाला खावी लागतील. एवढी आपल्याला झेपणार आहे का एव्हरीडे संत्री खायला. तेवढी संत्री खाल्ल्यानंतर चेहऱ्यावरती ग्लो येतो. मग एव्हरीडे जर नाही जमत असेल तर आपल्याकडे हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे जे आपण आपल्या स्किनला वरून अप्लाय करू शकतो आणि जेणेकरून जो पाहिजे तो ग्लो अचीव करू शकतो. सो हे व्हायटमिन सीचं प्रोडक्ट हे चेहऱ्याला अशा पद्धतीने लावायचं. आता व्हायटमिन सी नंतर मला मॉइश्चरायझर लावायला आवडतं आणि अगेन हे माझं सीताफळचं मॉइश्चरायझर आहे जे मी डेला वापरते. हे सीताफळचं मॉइश्चरायझर मी खूप छान पद्धतीने चेहऱ्याला मसाज करते. हार्डली 2 मिनिटाचं काम आहे. चेहऱ्याला मसाज करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, चेहऱ्याला मसाज हा नेहमी वरच्या डिरेक्शनले करा, जेणेकरून स्किन ही सॅगी नाही होत किंवा आपली स्किन थोडीशी लिफ्टेड झाल्यासारखी वाटते. तर अशा पद्धतीने वरच्या डिरेक्शनला मसाज करा. हार्डली 2 मिनिटाचं काम आहे. मसाज झाल्यानंतर लगेच तुम्ही या स्किनवरतीच सनस्क्रीन लावू शकतात. अत्यंत महत्त्वाचं, जर तुम्हाला व्हायटमिन सी लावायला नाही जमलं तर किमान चेहरा प्रॉपर मॉइश्चराईज करा. चेहरा धुतल्यानंतर क्लीन झाल्यानंतर आणि लगेच तुम्ही त्याच्यावरती सनस्क्रीन लावू शकतात. संध्याकाळी फक्त सनस्क्रीन लावायची नाही, म्हणजे 5:30-6 नंतर सनस्क्रीन लावायची नाही. अदरवाईज घरात असाल, घराच्या बाहेर असाल, वातावरण ढगाळ असेल, खूप कडक ऊन असेल, जे पण काय असेल, आपल्याला सनस्क्रीन ही लावलीच पाहिजे, जेणेकरून आपलं स्किन हे जास्त छान दिसेल. समजा आज सनस्क्रीन लावली तर लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट नाही येत. ह्याच्यासाठी आपल्याला 1-1.5 वर्ष द्यावं लागतं, रुटीन प्रॉपर फॉलो करावं लागतं. 1-1.5 वर्षांनंतर आपली स्किन जास्त बेटर दिसायला सुरुवात होते. सो आजपासूनच सुरुवात करा. जर तुम्ही सनस्क्रीन लावत नसाल तर एखादी छान स्वस्तातली छान मस्त अशी सनस्क्रीन विकत घ्या, ती प्रॉपर चेहऱ्याला लावा. सो अशा पद्धतीने मी माझं डेचं स्किन केअर फॉलो करते. आता आपण बोलूया ते नाईट स्किन केअरसाठी.
मला माहिती आहे दिवसभर खूप थकायला होतं, खूप धावपळ होते. स्पेशली आपल्या बायकांसाठी सकाळचा टिफिन बनवून द्यायचं असतात, डबे असतात, ऑफिसला जायचं असतं, ट्रेनची धावपळ, बसची धावपळ, या सगळ्यामध्ये आपल्याला खरंच खूप थकायला येतो आणि घरी येतो कधी आणि सगळं आवरून झोपतो कधी असं होतं. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. पण ह्याच्यामध्ये थोडासा 2-3 मिनटं आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून हा एखादा स्किन केअर नक्कीच फॉलो करा. जर तुम्ही 30च्या पुढे असाल तर रेटिनॉल नावाचे हे सिरम जे मी रात्रीला लावते, जे स्किन थोडीशी रात्री झोपताना आपली स्किन रिपेअर करायला खूप हेल्प होते. आफ्टर 30 हे सिरम लावायला तुम्ही स्टार्ट करू शकतात. पण हे सिरम डेली नाही लावायचं. मी काय करते तर मी एक दिवस हे सिरम रेटिनॉल सिरम आणि दुसऱ्या दिवशी हे ग्लायकॉलिक ॲसिड असे 2 सिरम लावते. रेटिनॉल लावते, त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावते आणि झोपून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे पण सिरम लावणार त्याच्या आधी चेहरा चांगला स्वच्छ साफ धुवून घ्या. त्याच्यानंतर सिरम लावा. एक दिवस रेटिनॉल, एक दिवस ग्लायकॉलिक ॲसिड. दोन्ही पण सिरम लावल्यानंतर चेहरा प्रॉपर मॉइश्चराईज करा आणि झोपून जा. आणि दुसऱ्या दिवशीसाठी स्किन ही रिपेअर होत असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी डेसाठी तुम्ही जे पण फेस वॉश घ्याल ते नेहमी माइल्डवाला फेस वॉश घ्या, कारण स्किन हे रिपेअरचं काम ऑलरेडी रात्री झालेलं असतं. तर हे बेसिक जरी तुम्ही स्किन केअर फॉलो केलात ना तर तुम्हाला खूप सारे हेल्प होईल. आता एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघत राहिलात त्यामुळे मी एक बोनस टिप तुम्हाला देते. मोस्टली काय होतं ना, आपली ही एजिंग ही चेहऱ्यावरती दिसते. सगळ्यात पहिली तर चेहऱ्यावरती दिसते, दुसरी म्हणजे मानेला दिसते आणि तिसरी जर तुम्ही नोटीस केलं असेल तर हातावरती दिसते. हातावरती तुमची एजिंग किंवा थोडेसे हाताला सुरकुत्या लवकर पडतात हे कळतं. त्यामुळे तुम्ही जे पण काय प्रोडक्ट लावाल ते प्रोडक्ट नेहमी मानेपासून सुरुवात करायला लावायचं आणि थोडंफार प्रोडक्ट जेव्हा आपल्या हाताला उरतं ते आपण पटकन जर पाठीमागे चोळलं तर तुमचे हात पण खूप छान राहतात. प्रत्येक वेळेला मॅनिक्युअर करायची गरज एवढी लागत नाही. मी माझ्या अनुभवावरून सांगते. तर ऑफकोर्स एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघितलात म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल. सो माझा व्हिडिओ खूप साऱ्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलं ते बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल पुढचा व्हिडिओ मी केव्हा अपलोड केलेला आहे ते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.